मुंबईतलं कोणतं मंडळ आहे खोट? त्याला दाखवा आपल्या गाड्या. आणि काय करायचं? आम्ही तर खातोच, दुसऱ्याला खाऊ घालतो. बिस्किट खा. फडणवीस साहेब कसा आहे माल? 2 दिवस झालं तुम्ही खाऊ घालल्या बंद केलत्या. आता बघा मराठ्याचा दणका किती खा. केळी, भाकर, फरसाणचा पुडा, बिस्कुट आणि मेट, येवल्याचा कांदा, लय भारी. राम राम सोयरो. राम राम सोयरो. पुरी मुंबई पाया खाली काढलो बघा. फिरून फिरून मग अखंडी जिरालाय. आता मला काय देवेंद्र फडणवीस मामाचं घर घटलं नाही. आता मला सांगा ते होय मामा, त्याचं काम काय होय? आपला जावाई मुंबईमध्ये आलाय, त्याला काय पाहिजे काय नाही हे सगळं द्यावं की नाही? मात्र नाही, त्यानं त्याच्या ज्याच्यामध्ये दुनियेमध्ये हे आहे. आता मला सांगा जावायला काय लागते? पियाला पाणी, जेवायला, राहायला आणि हागायला. मामा एकही सोय करणार आलाय. खायची नाही, पियाची नाही की हागायची नाही. मात्र मामाला मला सांगणार, एक तर आमचं आरक्षण दे, नाही तर की नाही 1 महिन्याचं जावयानं राशन आणलंय. आणि गावातून आहे की नाही नांदेड जिल्ह्यामधून कमीत कमी 5 ते 6 लाख पब्लिक आणले. इथंच राहता आणि 1 महिना इथंच खाता आणि तुझ्याच मुंबईमध्ये परत हाकता. मग तुला जर आमचा पुळका येत असेल तर आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला देऊन टाक, नाही तर याचे परिणाम तुला भोगावे लागतील. कारण का तर हे होय मराठा. मराठा खडा तो एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, करेंगे जीतेंगे, हम सब करेंगे. राम राम. सोयरो, मुंबईमध्ये मराठी आल्यावर काय करतील याचं काही खरंच नाही. बघा समुद्राच्या किनारी इथं नारळाचं झाड आहे. नारळाच्या झाडाला नारळ सुद्धा ठेवून आलेत. मराठी काय करतील याचं काही खरंच नाही. म्हणून मी म्हणतो तुम्ही आरक्षण देऊन टाका, नाही तर मुंबईची काय हालत करतील हे मराठी. सांगता सुमार नाही. लागा तयारीला, तुम्ही आरक्षण द्या, नाही तर काही खरं नाही. मुंबईचं नारळ सुद्धा ठेवून आले झाडाला. झाडावर चढाले ते बघल्या काय कस काय मराठी. मराठा खडा तर सरकारचे बरा नारळ ठेवून आलेत. आज आमच्या बीड जिल्ह्यातल्या लाखो मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला आहेर म्हणून भेटवस्तू आणि कपडे पाठवलेले आहेत. तरी अशा लाचार मुख्यमंत्र्याला बीड जिल्ह्यातल्या असंख्य मराठा तरुणाकडून, गोरगरिबाकडून, शेतकऱ्याकडून घरचा आहेर म्हणून कपडे, अंडरपॅन्ट, बनियल, टावेल वगैरे संपूर्ण वस्तू, साबण, तेल, निरमा आम्ही देवेंद्र फडणवीसला देण्यासाठी बीड मधून इथं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे पोहोचलो आहोत. तरी वस्तू त्याच्या घरी पोहोचून लगेच दादाच्या लाड्यात 5 मिनिटात आलो. जय जिजाऊ जय शिव. हे पहा मित्रांनो, तुम्ही इंडिया गेटला आलेलो आहोत. आम्ही समुद्राच्या कडेला आहेत या ठिकाणी. तर इथं सूरज आपलं बोला ना, विचारा. तर तुमच्या गाड्या कुठे लावलेल्या तुम्ही? आमच्या गाड्या कमीत कमी आता जे आम्ही 20 किलोमीटर गाड्या आहेत आमच्या. इथून आम्ही चलत आलो होतो. पाऊस आला म्हणून आम्ही आमच्या टेम्पोचं काढलंय आणि इकडे आलो होतो पाटलागड. असं का? तर हे पहा मित्रांनो, त्यांना छत्र्या काय भेटल्या नाही त्यांना लाईन टाइमला. तर या ठिकाणी कापड घेतलेले त्यांना पूर्ण. तर 20-25 पोरं आहेत सगळे, पूर्ण मित्र परिवार दिसत आहे हे पूर्ण. तर या ठिकाणी मग खाण्यापिण्याचं नियोजन तुम्ही आता कसं केलं? काय नाही, ये बिस्कुट आस्ता बुस्ता बोला. जरांगे पाटील की जरांगे पाटलाचा बाले किल्ला. तर ह्या पोरांच्या गाड्यांना कमीत कमी 20 ते 25 किलोमीटर अंतरावर साईडला लांब आहे. तर खाण्यापिण्याची अडचण आहे. तर त्यांना बिस्किट पुढे हे ते नियोजन केलंय. जी काय भेटन त्याच्यावरती वेळ काढत आहेत. किराणा आणलेला 1 महिन्याचा. हा, त्यांना किराणा तर आणलेला आहे, पण गाड्या अंतरावर असल्यामुळे त्यांना जर थोडीशी खाण्याची अडचण आहे. तर बिस्किटावर त्याच्यावर वेळ काढून पण मुंबई सोडणार नाही. आरक्षणावर दिवस काढू, पण पाटलाची काही सोडणार नाही. उघडा बसू मुंबईत दिसू. मराठा आरक्षण, एकच मशीन, एकच मशीन. बम 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 बंबई बंबई.
किसी को मालूम नहीं पड़ना चाहिए कि हम लोग कहाँ जा रहे हैं, वरना गुंडे पीछे पड़ अरे जाए। किसी को पता नहीं चलेगा, मैंने सबको बोल दिया कोल्हापुर नहीं जा रहे बस। एक काम करो, तुम लोग जाओ, मैं आता हूँ।